ठण ठण ठण. पहाट वाऱ्याबरोबर काणी येणारे नाद संभाजीराजे ध्यानपूर्वक ऐकू लागले. मधूनच त्या नादात पक्ष्यांचा कालवा मिसळत होता. जगदीश्वराच्या मंदिरात काकड आरती फिरत होती. छातीशी हात नेत तिला युवराजांनी मान दिला. हात तळव्याचे दर्शन घेऊन शालनामा हटवून त्याने मंचक सोडला. खासेवाड्याच्या सुख दालनात ते रात्री बराच वेळ तळमळले होते. उत्तर रात्रीला केव्हा तरी त्यांचा डोळा लागला असावा हे आठवताच त्यांनी पहाऱ्याला साथ घातली. कोण आहे? एक धारकरी पेश आला. हात तोंड खेळण्यासाठी हमाम्याकडे जाताना त्याला आज्ञा मिळाली. जरा चांगोजींना पेश पाठव. थोड्या वेळात पोसाने हात तोंड पुसणाऱ्या युवराजांसमोर चांगोजी पेश झाला. एवढ्या फाटचं का याद करावं या विचाराने तो बावचळला होता. चांगोजी, पाचाडच्या सदरेवर मासाहेबांच्या रिवाजाची घंटा वाजते की नाही? चांगोजीची उरली सुरली झोप पार उडाली. जी, तो चाचरला. गोंधळलात का? थोरलं धने आजारी पडलं आणि तो रिवाज कवा बंद पडला ध्यानी आलं नाही कुणाच्या. चांगोजीने खरे ते पेश केले. वा, म्हणजे इथवर मजल गेली होती म्हणायची. काटकर कुलाचारांचे रिवाज असे सुखासुखी बंद पडत नसतात. ती वाजती असली की थोरल्या मासाहेबच या पंचक्रोशीत वावरत आहेत असं वाटतं. आजच पाचाळात उतरा आणि तो रिवाज चालता होईल ते करा. जी, चांगोजी लवून जायला निघाला. आणि जाताना हत्यारी पहाऱ्यांचा एक मेना घेऊन जा. जी, चांगोजी निघून गेला. संभाजीराजे झरोक्यातून पाचाडच्या रोखाने बघत राहिले. पावसाच्या सरी कोसळत होत्या. लांबचे काही दिसत नव्हते. तबकातून वाफारणारे काहीतरी घेऊन एक कुणबीन आत आली. तबक चौरंगीवर ठेवून म्हणाली, बाहेर शिर्के मामा आहेत, पाठवून दे त्यांना. संभाजीराजेंनी तबकातील कटोरा उचलला. ते हुलग्याचं माडगं होतं. दारात पिलाजी मामा उभे होते. हातचा कटोरा तसाच खाली ठेवून संभाजीराजे या म्हणत पुढे झाले. मामांचे पाय शिवताना त्यांचे मन येसूबाईंच्या आठवणीने भरले होते. युवराज, तुमच्या कबिल्याचं कसं करायचं? पोर पार हडबडली तब्येतीकडनं. 6 वरीस झालं तुमचं दर्शन नाही दिला. पिलाजींचा आवाज घोगरला. मामासाहेब, आमच्या कपाळ रेषेबरोबर आमचे पाय फिरताहेत. 3.5 वर्षांनी आज ते रायगडाला लागताहेत हे बघताच तुम्ही. शृंगारपूर्वी माणसं पाठवून बोलावून घ्या युवराजांना. केशव पंडित, उदो योगदेव आणि कवी कुलेश यांनाही येण्याचे निरोप द्या. जी, पिलाजींच्या चर्येवर फार दिवसांनी हसे तरळले. ते का ठेवलासा? घ्या की. तबकातील कटोऱ्याकडे हात दाखवीत पिलाजी मामा मायेनं म्हणाले. जी, ते. संभाजीराजांना कसे आणि काय बोलावे सुचले नाही. येतो आम्ही. आजच पुराकडं माणसं धाडतो. पिलाजी निघून गेले. कटोऱ्यातून उठणाऱ्या वाफांकडे संभाजीराजे बघतच राहिले. एक कोवळा चेहरा त्यांना दिसू लागला, भवानीबाईंचा. केवढ्या झाल्या असतील त्या? आणि युवराजनी? मामा म्हणेल तब्येतीचं त्यांच्या. होय येसू, खरं आहे तुम्ही म्हणतात की आम्ही आमचं बाशिंग रानवाऱ्याशी बांधलं आहे. तुम्ही ऐकल्यानंच नाही, तुमच्या धाकल्या बाईंनीही. तुम्ही निदान आपल्या घरी तरी आहात. त्या नगरच्या किल्ल्यात कैदेत झालेल्या दुर्गाबाईंच्या आणि मदनसिंहांच्या आठवणीने संभाजीराजांची घालमेल झाली. हात पाठीशी गुंपीत ते भयान एकटेपणाच्या जाणीवेने अस्वस्थ फेर घेऊ लागले. तबकातील माडगे तसेच निवत चालले. स्नान घेऊन देवमहालातील भवानीचं दर्शन करून संभाजीराजे वाड्याच्या सदरेला आले. जमले सदरकरी त्यांना अदब देत कमरेत लावले. युवराजांनी बैठक घेतली. मोगलाईतून औरंगाबादेकडील खबर आहे, आज्ञा होईल तर. राघव स्वानंद दप्तरदार बोलले. संभाजीराजांनी मंजुरीचा हात उठवला. खबर सदरकरी ध्यान देऊन ऐकू लागले. दिल्ली दरबारनं दख्खन सुभाष शहा आलम यास परत बोलावून घेऊन त्याच्या जागी खान जहार बहादूर कोकलताश याला नामजाद केले आहे. औरंगाबादेत उतरलेला खान फौजबंदी करीत आहे. कपाळी अटी धरलेले संभाजीराजे चिंताक्रांत झाले. महाराजांच्या निधनाचा समय धरून हा अर्थपूर्ण बदल होत होता. शहा आलमनं सुभेदार असताना कधी औरंगाबाद सोडले नव्हते. दप्तरदार, मोगलाईच्या तोंडावरच्या किल्लेदारांना या बदलाची पत्रे द्या. ठाणी कडेकोट बांधून सावधगिरीने राहण्यास लिहा. जी, राघव स्वानंद लवले. मामासाहेब, पन्हाळ्याला जासूद पाठवून मलोजींनी कैदी रवाना करण्याचा निरोप धाडा. संभाजीराजांनी हंबीररावांना सांगितले. जी, जामदारखाना, दप्तरखाना, जवाहीरखाना समध्यासनी मोहराईत. त्या तुटल्याशिवाय गड राबता होत नाही.
हंबीररावांनी कारभारी लोकांची कुचंबना मांडली. गडाची ही सुद्धा नाकेबंदी झालेली ऐकताना संभाजीराजे क्षणभर कट्टी झाले. मग निर्धारपूर्वक म्हणाले, सरलष्कर, तुम्हीच कारखान्यांच्या प्रमुखांच्या साक्षीनं मोहरा तोडून टाका. साऱ्या बारदाण्याच्या तपशीलवार यादी सिद्ध करायला सांगा प्रमुखांना. आणि आबाजी, तुम्ही सुरनीसी दप्तर हाती घ्या. एक तक्रारी अर्ज आहे स्वामी. राघव स्वानंदनी दुसरा मामला पुढे घातला. कुणाचा? बैलहोंगल तर्फेच्या मुरगोडचे देसाई मानकूर रुद्राप्पा यांचा. काय म्हणतात मानकोजी? आम्ही त्यांना पन्हाळ्यावरून लिहिले होते की खंडणीचा तह महाराज साहेबांनी केला आहे तसा चालवू म्हणून. त्याबद्दल नाही त्यांची तक्रार. मानकोजी खंडणी वसूल करून बेळगाव तर्फेच्या कठोरगडाच्या इमारतींच्या देखरेखीसाठी व तणक्यासाठी देतात. सध्या आपले अधिकारी विठ्ठल हरी त्या भागातून खंडणी म्हणून मध्येच पैसा वसूल करत आहेत. त्यामुळे कठोरगडच्या भरण्यात तूट पडत आहे. राघोपंतांनी तपशील दिला. दप्तरदार, त्या विठ्ठल हरीला करडी समज द्या. पैशाच्या वराता करण्यास तुम्हास काही एक संबंध नाही. पुन्हा मुरगोड तर्फेला उसूल केल्यास मुलाहिजा नाही. तसेच मानकोजींना लिहा, कठोरगडाचा भरणा पूर्वीप्रमाणे करणे, तूट तसदी न देणे. जी. सदरेवरची माणसे संभाजीराजेंचे सावध, तातडीचे आणि अचूक निर्णय ऐकून मनोमन समाधानी होत होती. पाचाडच्या मासाहेबांचा मेना मनोऱ्यापाशी आलाय. चांगोजीने पाठवलेल्या धारकराने पेशेत वर्दी दिली. संभाजीराजे बैठक सोडून उठले. माणूस मिळाने आघाडी मनोऱ्याकडे चालले. त्यांना बघताच ठाण झाल्या मेन्यातून पुतळाबाई बाहेर आल्या. संभाजीराजांनी त्यांची पायगुळ घेतली. हंबीरराव, राघोपंत, येसाजी, आनंदराव साऱ्यांनी मुजरे भरले. चला हो मासाहेब. संभाजीराजांनी 7 महालाकडे जाणाऱ्या पालखी दरवाजाकडे हातरोग दिला. जिंदगीचे सारे सारे गंगासागरात अर्पण केल्यासारख्या पुतळाबाई चालत होत्या. सकवारबाईंच्या महाली येताच त्या म्हणाल्या, युवराज, जरा राजोपाध्यांना बोलावून घ्या. स्वारींचे धर्मशास्त्राप्रमाणे करायचे जे जे राहून गेले आहे ते त्यांच्या सल्ल्याने आम्ही करणार आहोत. त्यांचा आवाज आभाळातून उतरल्यासारखा वाटत होता. संभाजीराजांनी बाळंभट राज्योपाध्यांना वर्दी दिली. शास्त्री बुवा, सकवारबाईंच्या महाली ते रुजू झाल्यावर पुतळाबाईंनी त्यांना प्रश्न केला, स्वारींचे कोणकोण विधी राहून गेले? स्वामींचे अंत्यसंस्कार भडाग्नीने झाले आहेत. त्यांची शास्त्रशुद्ध मुंज झाली होती. संस्कार शास्त्रयुक्त मंत्राग्नीने व्हायला पाहिजे होते. तुम्ही असतानाही ते झाले नाहीत. काय समजावं आम्ही? पुतळाबाईंच्या डोळ्यात सात्विक संतापाची झाक चमकली. सरकलेले राजोपाध्याय घाईने म्हणाले, आम्ही असण्याचा प्रश्न नव्हता मासाहेब. स्वामींच्या संस्कारांना ज्येष्ठ म्हणून मंत्राग्नीसाठी युवराजांची आवश्यकता होती. मग आता काय करता येईल? शास्त्रार्थ काय सांगतो? चुटपुट लागलेल्या संभाजीराजांनी विचारले. अजूनही शास्त्रसंमत विधी करता येतील स्वामींचे. कसे? कुठेतरी खोलवर समाधान लाभलेल्या संभाजीराजांनी विचारले. स्वामींची काष्ठ प्रतिमा सिद्ध करून युवराजांच्या हस्ते तिला मंत्राग्नी देऊन पिंडदान करावं लागेल. संभाजीराजांनी पुतळाबाई एकमेकांकडे बघतच राहिले. ठीक आहे शास्त्री बुवा, तुम्ही शास्त्राप्रमाणे सिद्धता करा, पुतळाबाई निर्धाराने म्हणाल्या. जी. राजोपाध्ये जायला निघाले. आणि हे बघा, आमच्यासाठी एक मुहूर्त शोधा. आम्ही अग्निभक्षण करणार आहोत. मासाहेब. संभाजीराजे कळवळून काही बोलणार तोच हात उठवून तो डोलवीत पुतळाबाई म्हणाल्या, युवराज, तुम्ही वचन दिलंय आम्हाला. आता पायगोव्याचं काही बोलू नका. शांतपणे पुतळाबाई अंतपुराकडे निघूनही गेल्या. कोंडल्या घशाने त्यांची पाठमोरी मूर्ती बघणाऱ्या शंभूराजांना कळून चुकले. आबासाहेब, तुमच्या जवानीचं ही बळ आमच्या ठाई नाही. अशाच जायला निघालेल्या थोरल्या आऊना तुम्ही रोखून धरलं. आम्ही? संभाजीराजे सुन्नपणे आपल्या महाली फेरी घेत होते. धनी. आत आलेला रायाजी बोलता बोलता रुकला. काय? पुरासनं आलेली सरकार स्वारी गड चढते. संभाजीराजे खेळल्यासारखे झाले. आठवणींचा गंगासागर खळबळला. येसूबाईंची रुपेच रुपे क्षणभरात डोळ्यांपडून सरकून गेली. चल. त्याच पावली संभाजीराजे आघाडी मनोऱ्याकडे निघाले. मनोऱ्याच्या दुसऱ्या मजल्यावरून नाणे दरवाजातून येणाऱ्या वाटेला त्यांचे डोळे खिळून पडले. केशव पंडित, उदो योगदेव, चांगोजी, कवी कुलैश, पिलाजी यांनी धरल्या मेळातून एक पडदाबंद मेना मनोऱ्याच्या पायथ्याशी ठाण झाला. त्यातून 1.5 वर्षाच्या भवानीबाईंना छातीशी बिलगत घेत धाराऊ प्रथम उतरली. भवानीबाई उंच निंच मनोऱ्याकडे टुकूटुकू बघत होत्या. मनोऱ्याच्या दगडबंद उंबरट्याला हात लावून तो मळवटाशी नेत येसूबाई बालेकिल्ल्यात आल्या. संभाजीराजांनी मनोरा सोडला.
येसूबाई 7 महालाकडे गेल्या. मासाहेब पुतळाबाई, सकवारबाई आणि होय सोयराबाईंचीही पायधूळ मळवटी घेण्यासाठी. भवानीबाईंना घेतलेली धाराऊ संभाजीराजांच्या महाली आली. तिच्या काखेतून भवानीबाईंना आपल्या भुजेवर घेत संभाजीराजांनी म्हातारीच्या पावलाला हात लावताच ती फुटली. ओढींना राजांना जवळ घेत त्यांच्या चर्येवरून आपली थरथरती बोटे फिरवून ती कानशिलाशी मोडत म्हणाली, किती सोकलास र माझ्या लेका, कशानं काय काय घडलं म्हणावं हे. भवानीबाईंच्या गालावर ओठ टेकणाऱ्या संभाजीराजांना बघून तर तिचे डोळे पागळू लागले. दादा महाराज. दरवाजाच्या रोखाने प्रेमभरी साद आली. रामराजांच्या खांद्यावर हात ठेवल्या येसूबाई येत होत्या. उगवतीचा सूर्य संगती घेऊन येणाऱ्या वासंतिक पहाटेसारखा. शांत, निशब्द, धीरगंभीर. त्यांच्या चालीत थेट जिजाऊंचे वळण आले होते. डोळ्यात पुतळाबाईंचा निर्धार. आपल्या स्वारींच्या जवळ येताच पदर ओंजळीत भरून त्यांनी वाकून त्रिवार नमस्कार केला. येसू. हा एकच अनंत भावनांच्या भाराखाली वाकलेला घोगरट शब्द संभाजीराजांच्या तोंडून कसा तरी बाहेर पडू शकला. तो ऐकताच हातचा पदर ओठाशी नेत तोंड डाव्या दंडाला भिडवलेल्या येसूबाई निशान काठीसारख्या उभ्या उभ्या देहभर थरथरू लागल्या. केवढे केवढे बोलायचे असून एकही शब्द दोघांच्याही तोंडून बाहेर फुटत नव्हता. संभाजीराजांचा हात भवानीबाईच्या पाठीवरून नुसताच फिरत राहिला. मन कुठंतरीच धरल्या आभाळाकडून आषाढी एकादशीचा दिवस कुचमत वर चढला. पंचक्रोशीतील माणसं जथ्याने रायगड चढू लागली. एवढे माणूस गड चढत होते पण कुणीच कुणाशी काही शब्दच बोलत नव्हते. भल्या पहाटे स्नान घेऊन जगदीश्वराचे देवमहालीच्या भवानीचे दर्शन करून आलेल्या पुतळाबाई 7 महालाच्या सदरी ओट्यावर मांडलेल्या बैठकीवर बसल्या होत्या. त्यांच्या अंगी हिरव्या कंच शालूचा सौभाग्य नेसू, गळ्यात काळ्या मणांचा पोत आणि कपाळी मेनमळल्या दाट कुंकवाचा मळवटाची आडवी बोटे स्पष्ट दिसत होती. त्यांच्या पाठीशी येसूबाई, सकवारबाई, धाराऊ असा जनाना उभा होता. समोर खालच्या मानेने संभाजीराजे, रामराजे, पिलाजी मामा, हंबीरराव, येसाजी, आनंदराव, केशव पंडित अशी मंडळी खडी होती. शेजारच्या घंगाळात सोडलेल्या तांब्याच्या घटिका पात्रावर मधूनच नजर टाकीत बाळंभट राजोपाध्ये मंत्रघोष करीत होते. नाशिक त्र्यंबकहून आलेल्या ब्रह्मवृंदाच्या घोषात तो मिसळत होता. हारेने मांडलेल्या सुपे, दुरड्या, तबके यातील एक एक वाण उचलून येसूबाई पुतळाबाईंच्या हाती देत होत्या. भरल्या चुडाने पुतळाबाई सतीची वाणं वाटत होत्या. वाण घेणारी सुवासीन आपल्या भरल्या मळवटाचा माथा मासाहेब पुतळाबाईंच्या विमल चरणावर ठेवीत होती. तिला राजमुखातून आशीर्वाद मिळत होता. औक्षवंत व्हा, सौभाग्यवंत व्हा. सुवासिनींनी माथे टेकल्या पुतळाबाईंचे पाय कुंकुमय झाले होते. नजर ठरणार नाही असे अपार अपार तेज त्यांच्या चर्येवरून फाकले होते. राज्योपाध्यांनी एक सुवर्ण तबक त्यांच्या समोर ठेवले. त्यात छत्रपती महाराजांच्या पायांची सेवा करून अंगभर पावन झालेल्या जरीनकस असलेल्या भगव्या मोजड्या होत्या. पुतळाबाईंनी समोर स्वारीच उभी असावी तसे त्या मोजड्यावर गंध, हळद कुंकू, अक्षता वाहिल्या. राज्योपाध्याने दिलेली दूधरंगी फुलांची ओंजळ अर्पण केली. हातच्या तबकातील तेवत्या पंचनिरांजनानी आणि डोळ्यात तेवत्या 2 भावनिरांजनानी समोरच्या अमोल दौलतीला ओवाळताना त्यांना वाटले या मोजड्यावर क्षणात खुद्द स्वारीच उभी राहील. हसत मुखाने म्हणेल, पुतळा किती वखत करता. इथं चंद्र सूर्यांची, तारका नक्षत्रांची एवढी निरांजनं तेवून आहेत, पण तुमच्या खेरीज ती पूर्ण होत नाहीत. लवकर या. मासाहेब हात जोडावेत, जलसिंचन होत आहे. बाळंभट राज्योपाध्ये मंत्र थांबवून घोगरट म्हणाले. पुतळाबाईंनी हात जोडून डोळे मिटले. मंत्रकोशात पवित्र नद्यांचे शीतल जलसिंचन त्यांच्या मस्तकावर होऊ लागले. घटिका पात्र अधिक डुबलेले बघून राज्योपाध्ये म्हणाले, चलावं. चौघा मावळ्यांनी घटिका पात्राचे घंगाळ उचलले. पुतळाबाई उठल्या. त्यांच्या पायांना मिठी भरत येसूबाई मुसमुसत म्हणाल्या, मासाहेब. त्यांच्या डुईच्या पदरावर हातपंजा ठेवीत निर्विकार पुतळाबाईंनी आशीर्वाद दिला. सौभाग्यवंत व्हा. आमच्या युवराजांना, बाळराजांना सांभाळा. स्वारींचा गडमाणूस सांभाळा. 7 महालाच्या सरत्या जोत्यावर असलेला दगडी खांब आला. सतीचा खांब. रजबुती रिवाजाप्रमाणे 7 महालाबरोबरच कारागिरीने तो उठवला होता. आज पहिल्याने त्याची पूजा होणार होती. पुतळाबाईंनी खांबाला गंध फुले वाहिली. या खांबाचा परंपरेने चालत आलेला एक रिवाज होता. सती जाणाऱ्या राजस्त्रीने निर्धारपूर्वक आपल्या मळवटीचे कुंकुमलेने एकदा का त्याला स्वहस्ते चढवले
की तिची वाट फक्त चितेची, मग मागे फिरणे नाही. तो उभा खांब पुतळाबाईंनी एकदा डोळाभर बघून घेतला. आपल्या माथ्याचा मळवट त्यांच्या माथ्यावर देण्यासाठी उठलेला त्यांचा चुडे संपन्न हात क्षणभर रुकला. संभाजीराजांच्यात गुंतवा झालेले त्यांचे मन आक्रोशून उठू बघत होते. मोठ्या निकराने त्याला थोपवून पुन्हा स्थिरचित्त झालेल्या पुतळाबाईंनी मेनात मन मिसळलेला आपला पावन मळवट वर्षानुवर्ष वाट बघणाऱ्या त्या मानकरी खांबाला दिला. जलाभिषेकाने ओलेत्या झालेल्या पुतळाबाईंनी आपल्या कर्पूर गौर हाताची ओंजळ सिद्ध केली. राजोपाध्यांनी त्या उंजळीत त्यांच्या स्वामींच्या भगव्या मोजड्या ठेवल्या. चालल्या पावला गणिक नात्या गोत्याची मागील पाश रायगडाला बहाल करून मासाहेब पुतळाबाई चालल्या. मोजड्या हाती घेऊन अग्निमूर्ती आपल्या पतीची वाट आपलीशी करण्यासाठी चालली. तेजाची अमर सोबत करण्यासाठी जातिवंत तेज चालले. गलबलून गेलेल्या संभाजीराजांच्या हातून रामराजांचा हात केव्हा गळून पडला ते त्यांनाच कळले नाही. चालणे अशक्य झालेली त्यांची सुंद पावले परतून खासेवाड्यांकडे वळली. चक्क माघारी. आऊसाहेब, मासाब म्हणत माणसे पुतळाबाईंच्या पायावर धडाधड लोटांगणे घेऊ लागली. कशाचेही भान नसलेल्या पुतळाबाई आभाळ तुडवी जाणाऱ्या विजेसारख्या काळ्या हौदावर आल्या. उभा हौद चौक माणसांनी फुलून गेला होता. काखोट्यात मुसांडी मुंडासी पगड्या घेतलेली माणसे सतीला मान देण्यासाठी दाटली होती. हौदाच्या मध्यभागी रचलेल्या उंच चंदनी चितेजवळ पुतळाबाई थांबल्या. चढण्यासाठी त्या चितेला चहू बाजूंनी शिड्या भडविल्या होत्या. घटिका पात्र काठापर्यंत डुबलेले पाहून राजोपाध्यांनी ब्रह्मवृंदांना मंत्रघोष सुमार करण्याची इशारत दिली. सतीजवळ येत ते हात जोडून म्हणाले, मासाहेब, मुहूर्त घटिका भरत आली. चूड कुणा हस्ते घेणार? युवराजांच्या. चितेवरची नजर न ढळविता निर्धारी बोल आले. मान डुलवीत राजोपाध्याय दाटल्या कंठाने म्हणाले, क्षमा असावी, युवराज आले नाही तिथं. मतलब? त्यांना वर्दी द्या. सांगा, तुम्ही युवराज असलात तर आम्ही राणीसाहेब आहोत. आमची आज्ञा आहे. येऊन चूड द्या आम्हास. त्यांच्या डोळ्यात जगदंबेचे पाजळलेले पोत जण उतरले होते. जी. राजोपाध्यांनी आज्ञापावती करायला माणूस पिटाळला. त्याने पेश येऊन संभाजीराजांना ती आज्ञा शब्दाभर हुकूम सांगितली. डोळे मिटून बांधील मनाने आज्ञाधारक संभाजीराजे काळ्या हौदावर रुजू झाले. पुतळाबाईंच्या पायावर आपले मस्तक ठेवीत म्हणाले, आम्ही आलोत मासाहेब. औक्षवंत व्हा, विजयवंत व्हा. पुतळाबाईंनी शेवटचा आशीर्वाद दिला. आम्हा सूड द्या. जी. येतो आम्ही. बाळराजांना सुनबाईंना सांभाळा. कधी प्रसंग आलाच तर आमचे हे रूप ध्यानी ठेवा. पुत्र आहात तुम्ही आमचे. जगदंब. ओले त्या भरल्या मळवटाच्या पुतळाबाई शांतपणे शिडीच्या पायऱ्या चढून चितेवर गेल्या. पूर्वाभिमुख होत त्यांनी सती बैठक घेतली. महाराजांच्या मोजड्या क्षणभर मस्तकी विडवून त्यांनी समोर ठेवल्या. कुलदेवीचं स्मरण करीत डोळे मिटले. पुन्हा कधीच न उघडण्याच्या निर्धाराने चहू बाजूला तेवते निरांजन भिडवले. मुठी मागून मुठी त्या ओंजळीत पडू लागल्या. सतीला रक्ताच्या हातून चूड मिळाला. पेटत्या चंदन काष्टातून अग्निपक्षी आभाळाकडे झेपावू लागले. शेवटची भरली मूठ तशीच घेऊन सुन्न संभाजीराजे शिडी उतरले. कुणाकडेही न बघता थेट बाले किल्ल्याकडे खालमानेने चालू लागले. सतीला मानाची सलामी देणाऱ्या तोफांच्या बारांनी रायगडाच्या कांठळ्या बसू लागल्या. महाराज गेले त्या दिवशीच रायगडाने डोळे मिटून घेतले होते. आज त्याचे कानही जायबंदी होत होते. 7 महालाच्या ज्योत्याशी आलेल्या शंभूराजांनी अपार वेदनेने सुन्न झालेला आपला माथा सतीच्या खांबाला असहाय्यपणे टेकविला. त्यावरच्या ओल्या कुंकुवाचा शिवगंधाला स्पर्श होताच मात्र त्यांच्या अंगावर सर्रकन काटाच फिरला. भरल्या मुठील्या कर्पूर वड्या खाली विखरून पडल्या. आत्तापर्यंत निकराने दाबून ठेवला उमाळा उसळून आला. मुक्यापणीच चूड लागलेलं मन आक्रंदलं. मासाहेब, मासाहेब. बराच वेळ त्या खांबाला माथा टेकून तसेच कितीतरी वेळ सुन्न उभे राहिले. स्वारीनंच असं काळीज टाकलं तर इतरांनी काय करावं? त्यांच्या पाठीशी येसूबाई केव्हा येऊन उभ्या राहिल्या होत्या तेही त्यांना कळले नव्हते. खांबावरचा माथा उठवून पायतळीच्या कापूर वड्या बघताना संभाजीराजांच्या तोंडून बोल आले, नाही येसू, तुम्ही आमच्या पत्नी असलात तरी आमचा सल तुम्हाला उमगायचा नाही. ज्या हातानं रायगड सोडताना आजवर आम्ही दह्याच्या कवड्या घेत आलो होतो त्याच हातावर कापराच्या वड्या सोडून आलो आज आम्ही. मोठे अभागी आहेत आमचे हे हात. आम्हाला एकले सोडा. आपला गुन्हेगार वाटणारा तळवा निरखीत ते आपल्या महालाकडे चालू लागले.
जाता जाता त्यांची नजर सोयराबाईंच्या महालावर पडली. त्याचे झरोके दरवाजे बंद बघून एक खोलवर कळ त्यांच्या काळजात फिरली. आबासाहेबांच्या पायापासून दूर राहिलेल्या मासाहेब त्यांच्या मोजड्या घेऊन चित्तेवर चढतात आणि त्यांच्या शेजारी बसून महाराणी पदाचा अभिषेक घेणाऱ्या या मात्र महाली बसतात. सतीला अखेरचा मान द्यायलाही त्या काळ्या हौदावर येत नाहीत. काय आहे हा जगदंबेचा खेळ? त्यांच्या या सवालाचे उत्तर जगदंबेकडेही नव्हते. उपोषणाचे व्रत मोडून आषाढी एकादशीचा दिवस पुतळाबाईंचा घास घेऊन मावळत होता. अजान रामराजांना कुणीही हाताशी धरून काही उलघाल करू नये म्हणून संभाजीराजांनी थोरल्या महालावर चौकी पहारे बसवले. नेमक्या याच बाबीने सोयराबाई खोलवर दुखावल्या गेल्या. कुणी भेटीस आले की म्हणू लागल्या, आम्ही महाराणी नाही, कैदी आहोत. याची कुणकुण काने आलेल्या संभाजीराजांनी येसाजी दाभाड्यांना बोलावून घेतले. देण्यासाठी युवराज म्हणाले, येसाजी, थोरल्या महाली चौकी पहारा बसवला आहे तो सुखासुखी नाही. तो निर्णय घेताना आम्हाला काय वाटलं ते आम्हीच जाणतो. बाळराजे पोर उमरीचे आहेत. याची कुणकुण काली आलेल्या संभाजीराजांनी येसाजी दाभाड्यांना बोलावून घेतले. येसाजी रामराजांच्या खासगी तैनातीचे महाराणीचे विश्वासू सरदार होते. त्यांना समजावून देण्यासाठी युवराज म्हणाले, येसाजी, थोरल्या महाली चौकी पहारा बसविला आहे तो सुखासुखी नाही. तो निर्णय घेताना आम्हाला काय वाटलं ते आम्हीच जाणतो. बाळराजे पोर उमरीचे आहेत. तुम्हास पूर्वीप्रमाणे त्यांच्या तैनातीतच आम्ही ठेवत आहोत. त्यांच्या भल्यावर नजर ठेवून असा. जी, आम्ही त्यांना कुणा बुऱ्यांच्या हाती लागू देणार नाही. येसाजी निघून गेले. थोड्याच वेळात हंबीरराव, कवी कुलेश, केशव पंडित, उधो योगदेव आणि खंडोजी बल्लाळ महाली पेश झाले. मुजरा देणाऱ्या खंडोजींना बघताच शंभूराजांच्या कपाळी आठी धरली. तिचा मतलब ध्यानी आलेले खंडोजी मान लवती करून तातडीने म्हणाले, स्वामींचा गैरसमज नसावा. आम्ही आमच्या चिटणीस बंधूच्या व वडिलांच्या रदबदलीसाठी नाही आलो. प्रसंग बाका आहे. चाकर सेवेस चरणी तत्पर आहे हे सांगण्यासाठीच आलोत आम्ही. बाळाजी खंडोजींचे वडील होते. ते निर्धारी बोल ऐकून संभाजीराजांचे डोळे उजळले. खंडोजी समोर येऊन आपला हात त्याच्या खांद्यावर चढवीत ते म्हणाले, हीच उमेद होती आमची तुमच्याकडून खंडोजी. तुम्ही आम्ही साऱ्यांनीच खूप शिकण्यासारखं आहे या मामासाहेबांच्याकडून. नाती गोती दौलतीच्या सेवेआड येता कामा नयेत. संभाजीराजांनी हंबीररावांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते बोलणे तसेच उचलत हंबीररावांनी आपल्या आणि गडावरच्या लोकांच्या मनसुब्याकडे फिरवले. निस्ती नाती गोतीच का, काय बी सामना आलं तरी थोरल्या धन्यांच्या ह्या दौलतीची आपदा होता कामा नाही. तुम्हीच आता निवाडा करायला पाहिजे काय त्यो. कसला म्हणता सर लष्कर? शंभूराजांना त्याचा अंदाज लागला नाही. धन्याविना मुलूक असा किती दिवस राहायचा. कारभारी शिक्का हाती घ्याय पाहिजे तुम्हासनी. हंबीररावांच्या असंख्यांची इच्छा आणि कारभाराची अडचण पेश घातली. सेनापति ठीक सलाह देते हैं. जब तक युवराज मंच का आरोहण नहीं करते कारोबार कैसे चलेगा. कवी कुलेश यांनी तिला जोड दिली. अर्थातच हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा होता. अजान रामराजांच्या हाती कारभाराची सूत्रे देणे शक्य नव्हते. त्यांना हाताशी धरून सोयराबाई काय करतील याचा नेम नव्हता. तसेच महाराजांच्या आसनासमोर नतमस्तक होणे सोपे होते, पण त्यावर आरूढ होणे सोपे नाही हे संभाजीराजे जाणून होते. गंभीर होत ते म्हणाले, आम्हाला विचार करू द्या यावर. उधो योगदेव, सध्या प्रधानकीचे दप्तर खोळंबून आहे. तुम्ही ते हाती घेऊन राबते करा. जी. उधो योगदेव हात जोडत लावले. मामासाहेब, आता पन्हाळ्याहून कैद आसामी येतील. त्यांच्या निवाड्याची मसलत काय? संभाजीराजे आपल्या मनाच्या विषयावर आले. तपास घेऊन युवराजाने आपल्या मर्जीनुसार निवाडा करावा त्यांचा. आम्ही तपास घेतला आहे. या घालमेलीत प्रल्हाद निराजी आणि राहूजी हकनाक गोवले गेलेत याची खातरजमा झाली आहे आमची. त्या उभयंतांना मुक्त करावे म्हणतो आम्ही. जशी मर्जी. हंबीररावांना कुठेतरी हायसे वाटले. चला कवीजी, जगदीश्वराचे दर्शन घेऊन येऊ. कवी कुलेश आणि केशव पंडित यांना बरोबर घेऊन राजे बालेकिल्ल्याबाहेर पडले. साऱ्या गडभर श्रावणी उन्हाची उबदार पिवळी किरणे उतरली होती. त्यात पावसाने निथळली हिरवाई चमकत होती. पुराचे शिवयोगी आणि त्यांचा मठ कसा आहे? संभाजीराजांनी विचारले. जी, ठीक आहे सगळं. गणेश भट्ट, जांभेकर मठाचे बरे चालवून आहेत. केशव पंडितांनी शृंगारपूरच्या शिवयोग्यांचे कुशल दिले. जगदीश्वराचे मंदिर आले. मोजड्या उतरून कवीजी आणि पंडितांनी पाठीशी घेत संभाजीराजे मंदिर चौकात आले.
वर करून त्यांनी घंटानाद दिला आणि पुढे जाण्यासाठी पाऊल उचलले. ते फरसबंदीच्या दगडी कासवावर पडणार होते ते सावरून बाजूला ठेवीत त्याच्याकडे एक जोड बघताना राजे एकदम विचारगत झाले. पंडित, या दगडी कासवाची मंदिरात काय हेतूने स्थापना केली जाते? ते कुर्मावताराचं प्रतीक असावं स्वामी, केशव पंडितांनी जाब दिला. अगदी हेच उत्तर आबासाहेबांना एकदा मोरोपंतांनी दिलं होतं. त्यावेळी स्वतःला वाटणारा या कासवाचा वेगळाच मतलब आबासाहेबांनी सांगितला होता. पंडित, कवीजी, आम्ही या हम चौकातील दगडी कासवासारखे आहोत. आमचे आबासाहेब त्या समोरच्या गाभाऱ्यातील देवमूर्तीसारखे आहेत. हे कासव कधीच गाभाऱ्यात जाऊ शकत नाही. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचे नमस्कार रुजू होतात ते गाभाऱ्यातील मूर्तीच्या चरणासी. तेच योग्य. आणि जाणते अजाणतेपणी काय असेना पाय पडतात ते या कासवाच्या पाठीवर. ते ऐकून केशव पंडित आणि कवीजी पुरते अस्वस्थ झाले. अर्थ न लावता येणारी गहरी वेदना राजांच्या डोळ्यात दाटून आलेली त्यांना स्पष्ट दिसू लागली. त्या कासवाला डोळ्यात भरून घेत राजे कातर म्हणाले, आम्हाला खंत पाठीवर पडणाऱ्या पायांची कधीच वाटली नाही. नमस्कार घेण्याचा तर आमचा वकूब नाही. खंत एकाच बाबीची वाटते. या कासवाची नजर गाभाऱ्यातील त्या मूर्तीच्या चरणाशी अहोरात्र खिळून पडलेली असते हे जाणणारा या उभ्या दौलतीत एकही जाणकार नसावा. आम्ही आबासाहेबांना काय मानतो हे पारखण्याची एकाचीही कुवत नसावी. एक लोंबता दीर्घ निश्वास हमचौकात विरला. चला म्हणत संभाजीराजे गाभाऱ्यापाशी गेले. पिंडीवर बेलफुले वाहून तीर्थ घेऊन मंदिराबाहेर पडले. युवराज खासेवाड्यात येताच सदरेवरच्या गिरजोजी आणि अर्जोजी या यादव बंधूंनी त्यांना मुजरा दिला. केव्हा आलात गिरजोजी? हा असाच गड चढतोय आम्ही. नगरची खबर उचलली ते निघालोच. कोण खबर आहे बोला? गिरजोजी जरा घुटमळला. मग तुटक टप्प्याने त्याने खबर पेश घातली. नगरच्या कोठीत धाकल्या युवराजनीसनी अंगभर शहारलेले संभाजी ताडकन उठत म्हणाले, काय झालं त्यांचं? जी तसा फटका दगा नाही, मुलगा झालाय. कवीजी आणि पंडित यांच्याकडे संभाजीराजे बघतच राहिले. त्यांची नजरच जणू विचारत होती, सांगा आम्ही त्या दगडी कासवासारखेच नाही काय? किती पाय पडावेत या पाठीवर? आम्ही इकडे मंचकारोहणाची चर्चा करतो आहोत आणि आमचा अंकुर आबासाहेबांचा नातू तिकडे मोगली कैदेत नगरच्या कोठीत जन्म घेतो आहे.